सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यासह आजूबाजूच्या परिसरातील तरुण तरुणी पबमध्ये जातात। पुण्यातील मुंढवा परिसरातील हाय स्पिरिट पबकडून न्यू इयर पार्टीसाठी निमंत्रितांना काही पाकिटं पाठवण्यात आली आहेत। या पाकिटांमध्ये ORSची पाकिटे आणि कंडोमही पाठवण्यात आले। याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत हाय स्पिरिट पबनं स्पष्टीकरण दिलंय। तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी पबकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे। तसेच कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावाही पबकडून करण्यात आला, पण अनेकांनी त्याविरोधात तक्रार केली आहे। नववर्षानिमित्ताने हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबकडून आपल्या नियमित ग्राहकांना म्हणजेच तरुणांना निमंत्रणे पाठवली होती। या निमंत्रणाच्या पाकिटांमध्ये पाकिटांसह इलेक्ट्रॉल ORS सोबतच कंडोमचं पाकिटही होतं। पण पबनं केलेलं हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारं आहे, असं या पत्रात लिहिलंय। पबच्या अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती आणि समाजात गैरसमज, चुकीच्या सवयी रुजवल्या जाऊ शकतात असा धोका आहे। दुसरीकडे या प्रकरणात काही जणांनी पोलिसांकडेही तक्रार केली असून पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे। पबमध्ये येणाऱ्या अनेकांचे जबाब नोंदवण्यात आलेत। पब व्यवस्थापकांचीही पोलीस चौकशी केली जाणार आहे। पण कंडोम वाटणे हा गुन्हा नसून जनजागृतीसाठी हे करण्यात आल्याचा दावा पबकडून करण्यात आलाय। तर मध्य प्रदेश युवक काँग्रेसकडून पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली।